श्रीराम जय जय राम। नाम सहजपणे येणे याचे नाव अजपाजप। एक चांगला गृहस्थ होता, त्याला कसलेही व्यसन नव्हते। त्या गावात एक दिवस एक बुवा आला। या सद्गृहस्थाला भविष्याचा नाद होता। त्याला कोणी सांगितले की हे आलेले बुवा भविष्य अति उत्तम सांगतात। तो त्यांना भेटायला गेला, परंतु ते गांजा ओढीत होते। त्याला काही तो वास सहन झाला नाही। तरीही भविष्य ऐकण्यासाठी म्हणून तो एका कोपऱ्यात बसून राहिला। असे बरेच दिवस गेले। होता होता त्याला बुवा फार आवडू लागले। त्याप्रमाणे तो रोज तिथे जात असे। एक दिवस बुवांनी सांगितले म्हणून त्याने चिलमीत निखारा ठेवला। दुसरे दिवशी फडके ओले करून दिले। पुढे त्याला एकदा बुवांनी सांगितले म्हणून त्याने एक झुरका घेऊन पाहिला आणि हळूहळू सवयीने तो इतका तरबेज झाला की त्याने गांजा ओढण्यात गुरुलाही मागे टाकले। हा असा संगतीचा परिणाम फार मोठा होत असतो। ज्याची संगत केली असता भगवत प्रेम प्रकट होते, तो संत जाणावा। अशाची संगती केव्हा होईल ही तळमळ असावी। श्रीराम प्रभूला आवडणारे नाम घेऊन मारुतीरायांनी त्याला आपलासा करून घेतला। ते नाम तुम्ही अत्यंत श्रद्धेने घ्या। भगवंताला आपलासा करून घेणे तुम्हालाही अगदी शक्य आहे। नाम कोठेही घ्या, कोणत्याही वेळी घ्या, कितीही हळू घ्या, पण ते श्रद्धेने घ्या, म्हणजे ते भगवंतापर्यंत खात्रीने पोहोचू शकेल। परमेश्वराच्या प्राप्तीसाठी प्राणायाम, योगासने इत्यादी साधने सांगितलेली आहेत, परंतु त्याहून जास्त महत्त्वाचे म्हणजे भगवंताची सहज भक्ती। भगवंताचे नाम सहजपणे येणे याचेच नाव अजपाजप होय। हा भक्तीचा प्रकार अत्यंत श्रेष्ठ आहे। यात मीपणाचा शेवट आहे। मीपणा जाणे हीच भगवंताशी खरी अनन्यता होय। भगवंताची पूर्ण कृपा म्हणजे भगवंताशी एकरूपताच होय। परमार्थ म्हणजे आपली सहज अवस्था झाली पाहिजे आणि तशी व्हायला अंतरंगाची ओळख करून घ्यायला पाहिजे, म्हणजेच अंतर्मुख बनायला पाहिजे। भगवंताच्या नसनेपणाने उठलेले वारे म्हणजे काळजी होय। मनुष्याच्या सर्व दुःखांवर, आजारांवर आनंद आणि समाधान हे खरे औषध आहे। जो सदाचरणात आणि भगवंताच्या नामात राहतो त्याला हे औषध सहजी लाभत असते। या औषधाचा परिणाम नकळत आणि सहजी होत जाऊन तो शेवटपर्यंत टिकून राहतो। आनंदमय राहण्याकरिता भगवंत हवा। भगवंताकडून येणारी शांती हेच समाधान होय। मन आणि भगवंत यांना जोडणारी साखळी म्हणजे नाम। या नामात आपले सर्वस्व गुंतवले तर आपल्याला भगवंतापर्यंत सहज जाता येईल। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी। नामाच्या आनंदाचा झटका आला की मनुष्य स्वतःला विसरेल आणि जगाला सुद्धा विसरेल। श्रीराम जय जय राम। दासबोध समास 1 दशक 12। विषय संसाराचा खरा अर्थ, बुद्धीचे भान आणि जीवनातील योग्य निवड। दासबोधाच्या समास 1 दशक 12 मधील अत्यंत महत्त्वाचा, वास्तववादी आणि जागृती करणारा उपदेश समजून घेणार आहोत। या दशकात समर्थ रामदास स्वामी सांगतात, संसार म्हणजे काय, त्यात कसे जगावे आणि त्यात अडकून न पडता विवेकाने जीवन कसे घालवावे। हा दशक मनाला जागवणारा आहे। संसार
स्वामींच्या भाषेत समर्थ सांगतात, संसार म्हणजे नाती, व्यवहार, कामे, कर्तव्ये आणि सतत बदलणाऱ्या परिस्थितींचे जाळे. संसार म्हणजे आनंद, दुःख, लाभ, हानी, जन्म, मृत्यू, जड मऊ प्रसंग, अपेक्षा, निराशा, हे सर्व नैसर्गिक आहे. साधकाने संसार सोडायचा नाही, पण त्यात गुंतायचेही नाही. संसारात राहूनही मन मुक्त हवे. स्वामी सांगतात, संसार करा, पण मन संसारात बुडू देऊ नका. मन बांधले गेले की चिंता वाढते, ताण वाढतो, मोह वाढतो, विवेक कमी होतो. म्हणून साधकाने संसारात राहूनही मन शांत, मुक्त, निरीक्षकासारखे ठेवावे. लालसा वाढली की संसार जाळ बनतो. समर्थ सांगतात, लालसा वाढली की संसार मनाला जाळतो. लालसेचे प्रकार: धनलोभ, मानमरातब, इच्छांची शृंखला, इतरांशी तुलना, विषयांचे आकर्षण. जास्ताची लालसा साधकाला खाली खेचते. समाधान म्हणजे संसारातून सुटका. विवेक हा संसारातील तराफा. समर्थ सांगतात, संसाराच्या पाण्यात विवेकाचा तराफा आहे. विवेकशून्य व्यक्ती चुकीचे निर्णय घेते, चुकीच्या लोकांच्या जाळ्यात अडकते, चुकीच्या मार्गावर पडते. विवेकशील व्यक्ती परिस्थिती समजते, योग्य निवड करते, मोहात अडकत नाही, शांत राहते. साधकाने नेहमी विवेकाच्या प्रकाशात जगावे. कर्तव्य नको सोडायला. समर्थ स्पष्ट सांगतात, कर्तव्य पाळा. कर्तव्य म्हणजे आईवडिलांची सेवा, कुटुंबाचे सांभाळ, समाजकार्य, प्रामाणिक उपजीविका, सत्य बोलणे, न्यायाने वागणे. साधकाचे कर्तव्य हेच त्याचे तप. मनाला सतत सांभाळा, तेच भटकते. समर्थ म्हणतात, मन भरकटते, साधकाने त्याला मार्ग दाखवावा. मन का भटकते? इच्छा, मोह, ताण, बाहेरचे प्रदर्शन, विषयांचे आकर्षण, स्थिती, बदल. मनाला बांधून ठेवण्यासाठी जप, ध्यान, साधना, सत्संग, गुरुउपदेश, शास्त्राभ्यास यांची आवश्यकता आहे. संसार आणि साधना दोन्ही हातात हात. समर्थ शेवटी सांगतात, संसार सुद्धा करा आणि साधनाही करा. दोन्ही एकत्र राहू शकतात. कर्तव्य करा, संसार, नियमित जप, ध्यान, साधना, विवेक ठेवा, संरक्षण, सत्य ठेवा, आत्मशुद्धी, संयम ठेवा, मनःशांती. जो संसार आणि साधना यांची सांगड घालतो तो खरा साधक. समाप्तीसार. दशक 12 आपल्याला शिकवते, संसार स्वाभाविक आहे, त्यात राहा, पण त्यात गुंतू नका. लालसा कमी ठेवा, विवेक वापरा, कर्तव्य सांभाळा, मनाला मार्गदर्शन करा. संसार, साधना यांचा समतोल ठेवा. हे नियम पाळले तर संसारही सुंदर आणि साधना देखील बलवान होते. श्रीराम समर्थ. श्रीराम. जय राम. जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामार्थ केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम. जय राम. जय जय राम. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.